नमस्कार, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉग मध्ये. कसे आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते की सर्व मस्त मजेत आणि हेल्दी असाल. नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झाली. सर्वांना प्रथम श्री स्वामी समर्थ. तर आता गावाला जायचं आहे, 2-3 दिवसांनी जायचं आहे. त्यामुळे म्हणलं आता सगळं घरातलं डीप क्लिनिंग करूया. आज मला पूर्ण घर क्लीन करायचं आहे. जेवढे कपडे एक्स्ट्राचे आहेत ते मला सगळे वॉश करून घ्यायचे आहेत, कारण परत उन्हाळ्यात पावसाळ्यात येऊ ना मी आता 2 महिन्यानंतर. मग खूप म्हणजे पावसाळ्यात खूप पाऊस असतो इकडे. मग मला परत धुता येत नाही जास्त, कारण ते 5-5, 6-6 दिवसाला एक कपडे सुकतात. त्यामुळे आता सगळे वॉश करणार आहे. त्यामुळे मग ब्लँकेट वगैरे तर वॉश केले आहे, तुम्ही त्या आधीच्या व्हिडिओ मध्ये पाहिलंच असेल. आता सगळं घरातलं आवरायचं आहे मला. आणि बाय द वे कॅमेरा हे काय माईक नवीन घेतला आहे आणि आजच पहिला व्हिडिओ आहे माईकचा. तो व्हिडिओ कंटिन्यू पहा. गावाला जायचं म्हणलं की सगळं आपल्याला बाहेरचं जे असतं ना ते बांधून किंवा सगळं असं नीटनेटकं ठेवावं लागतं. इथं बघू शकतात किती कपडे आहेत. म्हणजे मी आवरायचंच होतं, त्यामुळे मी असं इथं अडकट होते की नंतर आवरायचंच आहे, आपल्याला सगळं धुवायचंच आहे. एकदाच धुवूया, सारखं काय ते कपडे रोजचे धुवायचे. त्यामुळे एकदाच मी आता सगळे कपडे येतात हे धुवून टाकणार आहेत. आणि जे चांगले आहेत ते मग आता घडी घालून ठेवणार आहे. गावाला जायचं म्हणलं की गावाला जायच्या आधीचे आपले 4-5 दिवस किंवा 1 आठवडा आणि गावावरून आल्याच्या नंतर आपला 1 आठवडा पूर्ण कामामध्येच जातो. हे एकदम फिक्स आहे. म्हणजे यावर कोणच काहीच बदल करू शकत नाही. कारण गावाला जायच्या आधी गावाला काही न्यायचं, इथालचं घराची साफसफाई, घर एकदम झाकून झुकून सगळे कपडे चापडे सगळं कपाटात नीट ठेवणं. आणि गावावरून आल्याच्या नंतर गावावरनं जे सामान आणलंय ते नीट नाटकं ठेवणं, फ्रीजमध्ये ठेवणं किंवा गावावरचे कपडे वगैरे सगळं वॉश करणं. त्यामुळे हे काम एकदम कंपल्सरी आहे. आणि मी एन्जॉय करते, कारण गावावरून आल्याच्या नंतर गावावरला आपण जे एन्जॉयमेंट केलं ते आठवते काम करताना. आणि गावाला जायच्या आधी आपल्याला आठवतं की गावाला गेल्याच्या नंतर आपण काय करणार आहे. त्या सगळ्या मोमेंटमध्ये आपण सगळं आवडतं. बघू शकतो माझं कपाट किती खराब झालं आहे. आता ते उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवते, कारण बॅग पॅक करताना मला ते पूर्ण क्लीन करायचं आहे. मी ऑर्गनायझर पण मागवले आहेत जे साड्या वगैरे ठेवायचं. त्यामुळे उद्याच्या व्हिडिओमध्ये ते सगळं दाखवते तुम्हाला, बॅग पॅक करण्यापासून सगळंच. आता जे कपडे मला वॉश करायचे होते ना ते सगळे वॉश करून ठेवले, कारण परत पावसाळ्यात आल्याच्या नंतर कपडे काही सुकत नाही. त्यामुळे आता सगळे धुवून टाकले. जे घटाचे असतं ना तसेच मी सगळे आता साफसफाई करत आहे, कारण ब्लँकेट वगैरे पण सगळं धुवून टाकलं आहे. आता राहिल्या फक्त पाय पुसण्या, कारण त्या पण सुकत नाही अजिबात. तर मग इथे थोडंसं निरमा टाकला, कारण पाय पुसण्या 2-3च आहेत फक्त, मग 3च धुवायच्या आहेत. मग त्या आता फक्त मी भिजायला टाकणार आणि थोड्या वेळाने निवांत धुणार, कारण भिजल्याच्या नंतर त्यातली सगळी घाण निघून जाईल. एवढं पण काही खराब झालं नव्हतं, पण एकदा धुतल्याच्या नंतर कसं चांगल्या राहतात ते कायम. आता तरी फक्त गावाला आम्ही फक्त दोघीच आहेत, म्हणजे मी आणि अनु. भैया तर काय आता तिकडेच जाणार आहे. आणि अनुचे पप्पा फक्त आम्हाला सोडवा येणार आहेत, गावाला भेटीगाठी होईल आणि लगेच येणार आहेत ते महागारी, कारण त्यांचं स्कूल चालू आहे. त्यांना अजून सुट्टी नाही आहे. त्यांना जवळजवळ मे महिन्यापर्यंत स्कूल आहे. आणि इकडचा उन्हाळा खूप खराब असतो, म्हणजे इतका उन्हाळा जास्त असतो ना. अनुला मागच्या वेळेस अक्षरशः फुटकुळे आलत्या पूर्ण चेहऱ्यावर. इतका तिला उष्णता हे झाली होती. तिला गोड पण खाते ना, त्यामुळे पण उष्णता भरपूर तिची वाढली होती. त्यामुळं आता ह्यावेळेस काय गावाला इथे थांबणार नाही आम्ही उन्हाळ्यात. पुढच्या वर्षीपासून थांबावंच लागणार आहे, कारण अनुचं स्कूल असणार. अनुची जेव्हा सुट्टी लागेल तेव्हा. पण यावेळेस अनु अजून स्कूलला जात नाही आहे, त्यामुळे मग ह्यावेळेस मज्जा आहे आमची. पण पुढच्या वर्षीपासून असं नाही होणार, आम्हाला थांबावंच लागेल उन्हाळ्यात. पण ते जे कपडे धुतले होते मग ते आता इथे सुकायला टाकत आहे. इथे मी ओलन बांधली आहे, जी दोरी असते ती बांधली आहे. पण इथं मला जी काळी ग्रिल असते ना त्यावरच टाकायला आवडतात, कारण सुकतात लगेच कपडे. म्हणजे पूर्ण स्टँडसारखं आहे एकदम, त्यामुळे भारी वाटतं मला, त्यावरच टाकते मी. धूळ वगैरे इकडे ना शेजारीच काम आहे, बांधकाम चालू आहे, त्यामुळे धूळ भरपूर येते. त्यामुळे पहिल्यांदा सगळं पुसून घेतलं, नाही तर तेच कपड्याला लागतं. ओल्या कपड्याला तर भरपूर लागतं. पलकड साईडला यांचं छान असं खेळणं चालू आहे. मग माझ्या झाडांची आता थोडीफार काळजी घ्यायला पाहिजे ना, कारण गावाला जायचे म्हणल्याच्यानंतर सगळे झाडं पूर्ण असे सुकले होते. त्यामुळे त्याचं आता माती पूर्ण ओकरून काढली, जे खुरपणं बोलतात ना तसं केलं मी. त्यामुळे ना पाणी पूर्ण मुळापर्यंत जातं. पूर्ण झाडांना 2 दिवस पाणी द्यायचं नाही आणि पूर्ण झाडं अशी ना पोखरायची. त्यामुळे झाडं पण आपली छान असं ग्रो होतात, त्यांना एकदम खत पाणी एकदम छान असं भेटतं. आता कालच्या दिवशीच मी बटाट्याचे साल वगैरे ना पूर्ण मॅश करून टाकले होते. त्यामुळे झाडांना हे छोटे ना अधूनमधून करत राहते मी, कारण त्यामुळे तर झाडं ग्रो होतात ना. झाडांना पण खत पाणी पाहिजे, तर इथं पाणी दिलं त्याच्यानंतर सगळ्या झाडांना. त्यामुळे झाडांचं पाणी हे मुळापर्यंत जातं आणि छान झाडं ग्रो होतात.
तर इकडच्या बाल्कनीमध्ये पण झाडं ठेवले आहेत, त्यामुळे इकडे पण छान असं पाणी दिलं. इकडे ऊन अजिबात येत नाही, त्यामुळं ज्यांना ऊन लागत नाही ते झाडे मी इकडे ठेवले आहेत. पण बहुतांश सगळ्या झाडांना ऊन लागतं, पण माझ्या झाडं खूप बिनलकी आहेत पहिल्यापासूनच, त्यांना अजिबातच ऊन भेटत नाही. कारण आमच्या रूममध्ये कसलंच ऊन येत नाही, कसलं म्हणजे कसलंच. तर अनु इथे काय काय बोलत होती, काही आमच्या मम्मीला मी मदत करते वगैरे वगैरे. तर तिचे ना केस सारखी विस्कळतं, त्यामुळे तिच्या केसांकडे थोडी इग्नोर करा, कारण तिला केसाची खूप जास्त हवस आहे. आणि मला पण भारी वाटतं की तिची केस म्हणजे मोठी केसांमध्ये ती छान दिसते, त्यामुळे मला पण आवडतं. तर वरती सगळ्या कपड्यांच्या घड्या घातल्या होत्या, पण खालचा अनुचा कप्पा आवडायचा होता. जी कपडे न्यायची ती बाजूला काढायची होते, मग उद्याच्या दिवशी बॅग पॅक वगैरे करायची. पलीकडच्या पण कपाट्यामध्ये अनुचे कपडे आहेत, पण पहिल्यांदा आज म्हणलं इथालचीच आवरावा, उद्यानंतर मग पलीकडची आवरावा. एकदा सगळं कामं केले ना की असं वाटतं की पूर्ण आपण खूप काम केल्यासारखं वाटतं आणि पाठ खूप दुखते मग. त्यामुळे रोज थोडं थोडं केलं ना, त्यामुळे आठवड्याभर मी आधीच काम करायला लागले आहेत. पण आता तुम्ही हा व्हिडिओ पाहताय तेव्हा आम्ही गावी आलो आहोत. आम्ही गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशीच गावी आलो आहोत. पण आता व्हिडिओ थोडेसे लेट येत आहेत, तर त्याच्यानंतर लगेचच पार्सल हे आले. ज्याच्यामध्ये ना हे वॅक्स किट मागवलं आहे मी, म्हणजे जे आपण वॅक्स करतो ना, तर ते मला वाटलं की आता हे थोडंसं वेगळं वाटलं, त्यामुळे छान वाटलं. हे आता तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये मी करून दाखवते की कसं करायचं, किंवा इथे पुढे जोडते, थोड्या वेळानेच करूयात आपण, कारण मला आता करायचंच आहे सगळं वॅक्स वगैरे. पार्लरला गेलं की भरपूर पैसे लागतात, त्यामुळे मी हे घरच्या घरी बरं आहे ना, याची पण लिंक देते, कसं करायचं काय ते पण सांगते. तर हे ना असे ऑर्गनायझर मागवले आहेत. आता उद्याच्या व्हिडिओमध्ये छान असे सगळं ऑर्गनाईज करूया आपण. तर यामध्ये अनुसाठी ना खिलोने मागवले आहेत. यातला आता एक पुडा मी गावाला नेणार, कारण तिला गावाला पण खेळायला छान होईल. मला वाटतं 200 रुपयाला भेटले हे तिन्ही पण. खूप सारे आहेत, म्हणजे 250च्या पुढं आहेत. हे खूप सुंदर आहेत खिलोने, जे लहान मुलांना असतात ना, तुम्हाला पण दाखवते जवळून, पाहू शकता. असं फक्त हे जोडायचं वरच्यावर, खूप सुंदर आहे. तर आपण एकच 100 रुपयाला भेटतं, त्यामुळे 200 रुपयाला 3, एकदम भारी. नंतर मग दुपारी एनर्जीसाठी इथे छान असं सरबत केला होता. नंतर माझं हे पार्सल रिसीव झालं, जे की फ्लिपकार्टवरून मी माईक मागवला आहे. फ्लिपकार्टवरून मागवला, याची क्वालिटी वगैरे सगळं तुम्हाला आता स्टार्टिंगला जो व्हिडिओ पाहिला तर त्यामध्येच ऐकलंच असेल तुम्ही. तर आदल्या दिवशीच हा माईक रिसीव झाला होता, पण आता मी इथं पुढं जोडत आहे. चला म्हणलं अनबॉक्स करूया. आणि अनुचं मध्ये मध्ये चालू असतं, तिला एकतर अनबॉक्स करायला भरपूर आवडतं, पार्सल ओपन करायला, पण तिच्याकडे नाही दिलं, त्यामुळे ती म्हणली आता मी मध्ये येणार. तर हे काही ओपनच होत नव्हतं, आणि अनु तिकडून चाललं होतं की बघ तुला ओपन होतंय का, तरी मी करते, दे मी करते. तर हे असं सुंदर असं माईक मी मागवलं आहे. मला वाटतं खूप स्वस्त आहे हा माईक, 200 रुपयाचाच आहे. आता मी ना प्रोडक्ट टॅग करते, मग तुम्ही पहा की कितीला आहे वगैरे, जर का तुम्हाला घ्यायचं असेल तर. माझी क्वालिटी वगैरे तुम्हाला आता आवाजावरून कळतच असेल की कशी आहे. आता व्हॉईस ओव्हर करताना मी माईक नाही वापरते, मी फक्त काही बोलताना वगैरेच माईक वापरणार आहे. तर पाहू शकता जवळून असा काहीसा माईक आहे. आपण अँड्रॉइड फोन जो आपला साधा असतो ना, तर त्याला पण यूज करू शकतो, किंवा मग आयफोनला पण यूज करू शकतो, दोन्ही पण आहे त्यामध्ये. तर संध्याकाळी मग छान अशी इडली केली होती. आदल्या दिवशी सगळं भिजायला वगैरे घातलं होतं. माझ्या इडली पाहू शकता, त्याच्या आता डिटेल रेसिपी तुम्हाला शेअर नाही केली मी, डिटेलमध्ये रेसिपी खूप वेळा शेअर केली आहे, त्यामुळे नाही केली. बघू शकता एकदम छान अशी टम्म फुगली आहे. याची एक डिटेलमध्ये रेसिपी आपल्या चॅनलवर आहे, नक्की पहा, किंवा शॉर्ट व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं आहे भरपूर वेळा. तर पाहू शकता छान अशा माझी इडली इथे रेडी आहे. तर जास्त काही करायचे होते, 2च फक्त भांडे करायचे होते, त्यामुळे ते करून घेतले. आणि मग सांबार पण इथे मगाशीच करून घेतला होता, डाळ वगैरे सगळं शिजायला टाकलं होतं. अर्धा केलं ना की मग बरं पडतं, का नंतर एकदा सगळा लोड नको वाटतं, त्यामुळे मगाशी सांबार वगैरे केला आहे. तर असं छान असं आमचं आजचं जेवण आम्ही एन्जॉय करतो. भात पण केला होता, कारण अनुला इडली म्हणजे त्याच्यावर भागत नाही, त्यामुळे भात तरी थोडाफार लागतो. उठल्या सकाळ बघा, वरती तिची पर्स होती, ती पर्स घेण्यासाठी असं खुर्चीवर खुर्ची ठेवली मॅडमनी, आणि वरून पर्स घेते. आता याच्यावरून पडणार की नाही सांगा बरं. थोडी जरी खुर्ची हल्ले तरी पडू शकते, पण तिला अजिबात घेणं देणं नाही. चला आता दुसऱ्या दिवशी म्हणजे आता गावाला जायचा आतला दिवस आहे हा. मला आता बॅग पॅक पण करायची आहे, त्याचा व्हिडिओ उद्या येईल. पण आता घरातलं सगळं आवरून घ्यावं म्हणलं. किचन तर कालच आवरलं होतं, पण किचनमधलं आज मला भांडी वगैरे सगळी भरून ठेवायची आहेत. बाकी बेडरूममधलं बेड सगळा पूर्ण क्लीन केला मी, डीप क्लीन नाही केला, कारण आजच ठरलं की आपण गुढीपाडव्याच्या दिवशीच जाऊया, कारण एक दिवस प्रवासामध्ये जातोच आमचा. मग सणासुदीचं नको वाटत होतं, पण ठीक आहे म्हणलं चला आता जाऊया, कारण आम्हाला माझ्या जावेला तशी डिलिव्हरी झाली तिची, मग 1.25 महिना झाला नाही आहे, त्यामुळे आम्हाला गुढी वगैरे काय उभारायची नाही यावेळेस, कारण जे विटाळा आहेच आम्हाला, त्यामुळे मग
आता आम्ही मग चला म्हणलं जाऊयात. आणि अमावस्या पण संपत आहे. आम्ही 8 वाजता जाणार आहे. तर गुढीपाडव्याच्या दिवशीच आम्ही आलो, तर हा ब्लॉग थोडासा उशिरा आला आहे, त्यामुळे सॉरी. तर इथे आहे ना बेडमधलं सगळं आवरलं. जी कपडे वगैरे न्यायची आहेत ना ती सगळी बाजूला काढली. बॅग पण मी सगळं बेडमध्येच ठेवते, त्यामुळे ती पण बाजूला काढले. आणि मग बॅग वगैरे आवरायचं आहे थोड्या वेळाने, मग ते तिकडे पलीकडे ठेवलं. तर आता इथे मी भांडी भरायला लागली आहे, कारण एकच दिवस आहे मध्ये. आदल्या दिवशी मी सगळं इथं भरत आहे. जे काय आम्ही संध्याकाळची लागणार आहे ती फक्त मी आता वरती ठेवणार, बाकी सगळी A to Z भांडी भरणार आहे मी. भांडी वगैरे भरताना असं वाटतं की आपण शिफ्टिंगच करतो काय, म्हणजे हे वेगळीच फिलिंग आहे. आणि मी आता कानातलं पण घातलं होतं, माझ्या जे सोन्याचं कानातलं होतं, पण त्यामुळे कान एकदम वेगळा चेंज झाला आहे माझं कानातलं. थोडंसं जरी आपल्या चेहऱ्यामध्ये आपण किंवा थोडं जरी वेगळं ज्वेलरी वगैरे घातली ना तरी पण आपलं एकदम चेहराच वेगळा दिसायला लागतो. खरं आहे की नाही. तर इथे ना भांडी वगैरे भरताना माझी अशी फिलिंग होते की म्हणजे मला खूप वाईट वाटत होतं. ॲक्च्युली मी महिनाभर वाट बघत होते. महिनाभर काय, आम्ही आल्यापासून ह्याचीच वाट बघतो की आता सुट्टी लागणार कधी, गावाला कधी जायचं. आणि आता गावाला चालले तर असं वाटतं की इथलची सगळी भांडी भरून म्हणजे नको वाटतं. पण हे फक्त थोड्या वेळापुरतं, म्हणजे थोड्या वेळापुरतं असतं. गावाला सगळ्यात जास्त करमतं मला इथलच्यापेक्षा तरी पण. इथे पण भारी वाटतं आपलं आपलं वेगळं वेगळं, त्यामुळे गावाला पण भारी वाटतं की फिरायला भेटतं आता जास्त. कारण पहिल्यांदा कसं थोडेच दिवस 15 ते 20 दिवस मी माझ्या मम्मीकडे राहायची, म्हणजे माहेरी. पण आता इकडं 2 महिने आता सुट्टी असते, त्यामुळे 1 महिनाभर छान असं निवांत मी मम्मीकडे माहेरी राहते. आणि मग 1 महिनाभर सासरी राहते. तर आता मला फ्रीज पण पूर्ण डीप क्लीन करून घ्यायचं आहे, कारण आम्ही फ्रीज बंद करून जातो. त्यामुळं मी 2-3 दिवसापासूनच पूर्ण रिकामा करत होते. भाजीपाला वगैरे सगळा संपला आहे, कारण 2-3 दिवसापासून जे लागत नाही ना ते डायरेक्ट फेकून दिलं मी. थोडेफार फक्त भाजीपाला 1-2 मटकी वगैरे भिजायला घातली होती, मग तेच मी ठेवली आहे. कारण मग आजच्या दिवशी केलं की म्हणजे उद्याच्या दिवशी मी काहीच करणार नाही. आणि त्या आधी ना प्रवासाच्या आधी मला स्वयंपाक वगैरे करून घ्यायला लागतात. पण आता तिथं हॉटेलला थांबती गाडी, त्यामुळे मग हॉटेलच खाणार आम्ही उद्या. तर आता बघा फ्रीज वगैरे छान असं क्लीन करून घेतलं. थोडासा कॅमेरा बंदच केला होता, कारण अणूमध्ये ये जा करत होते. मग मोबाईल जर पडला तर ते अजिबातच परवडणार नाही आहे, कारण आयफोन फुटला तर मग काय वाटच लागणार आहे. आता वायदा 1 वर्ष होईल मेमध्ये आयफोनला. तर असा फ्रीज छान असा क्लीन केला आहे. आणि इकडे मग फ्रीज मधला सगळा पसारा बाहेर काढला. तोपर्यंत अनुला दिला होता TV लावून, कारण TV म्हणलं की ती शांत बसते, नाही तर मग सगळं मम्मी हे काय, मम्मी ते काय, मम्मी हे घेऊ का ते घेऊ का चालूच असते तिचं. त्यामुळे तिला TV लावून दिला होता आणि छान असं मग TV बघत होती ती. माझा किचनमधला पसारा तर तुम्ही पाहू शकता. सगळे भांडे वगैरे भरून ठेवलेत, ते पोतं वगैरे गोणी वगैरे सगळी त्या जागेवर ठेवली आहे. बरोबर 1 वर्ष होईल या कोकम सरबतला. 1 वर्षापूर्वी मला वाटते मेमध्ये का काहीतरी घेतलं होतं, आणि जसं की तसाच होता फ्रीजमध्ये. त्याला कोणी पिलं नाही का काय नाही मला पण अजिबात पिऊ वाटत नव्हतं, कारण ते मला आवडतच नाही. मग आता मला डायरेक्ट फेकून द्यावं लागलं. त्यांनी इतकं आणलं होतं महागा मोलाचं, डायरेक्ट फेकून द्यायचं हे कसं तरी वाटतं. तर किचन वगैरे सगळं साफ केलं आहे. भांड्याची रॅक वगैरे सगळं रिकामं झालं आहे. या सगळ्या बॉटल्स दिसतात ना त्या सगळ्या दुधाच्या आहेत. इकडं माझी आता बॅग पॅकिंग थोडीशी राहिली आहे, ती मला आता करायची आहे. अनुजा इथं TV पाहायचं काम चालू होतं, पण ते आता बंद करून ती झोपली होती थोड्या वेळ. बाकी बाल्कनी वगैरे सगळं क्लीन आहे, फक्त झाडं वगैरे आता उद्याच्या दिवशी मी देणार आहे शेजाऱ्यांकडे ठेवायला. तर आता म्हणलं चला आता थोडीशी बॅग पॅकिंग राहिली आहे, ती आता फायनल करूया. कारण जाऊच तर माझं हे नेले का ते नेले, कारण मला आठवत पण नाही मी नक्की कोणता ड्रेस घातलाय का, त्याच्यावरची पॅन्ट घातली का, ओढणी ठेवली का. माझ्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्ही पाहतानच. आणि व्हिडिओ चालू असला ना की मला सुचतच नाही की काय भरायचे काय काय. आता व्हिडिओ बंद केला आणि छान अशी माझी बॅग पॅकिंग केली. आता उद्या डिटेलमध्ये व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल. तर इथे मनी प्लांट वगैरे जे काही घरामध्ये ठेवले आहेत ना ते मी आता छान असे वॉश करून ठेवते. आणि 2 महिने पूर्ण असं पाणी त्यामध्ये म्हणजे फुल भरून पाणी आता ठेवणार आहे, म्हणजे 2 महिने त्यांचं काही टेन्शन नाही अजिबात. हे असे मनी प्लांट उलट आहे ना बरे पडतात, कारण त्यांना पाण्यामध्ये ठेवलं की कसं ते सर्वाई करून घेतात. पण बाहेरची जी झाडं असतात ना त्यांना रोज पाणी घालावंच लागतं. आता इकडचं उन्हाळा तर भरपूर कडक आहे, त्यामुळे रोज पाणी हे घालावंच लागतंय. झाडांचीच थोडी काळजी वाटते, बाकी काही नाही. झुरळांचं वगैरे आता झुरळ वगैरे सगळे गेले आहेत, कारण ते एक औषध माझ्या सासूबाईंनी मला सजेस्ट केलं तर ते खरंच यूजफुल आहे. जर का तुम्हाला पाहिजे असेल नाव वगैरे मी त्यांना विचारून नक्की तुम्हाला सांगेल. आता सासरीत जाणार आहे मी. आम्ही नवीन राहायला आलो नाही त्यावर भरपूर झुरळ होते, पण आता एक पण झुरळ पाहायला पण मिळणार नाही आहे. खरंच ते यूजफुल असं औषध आहे, मेडिकलमध्येच भेटतं. तर इथे सगळ्या पाणी वगैरे चेंज केलं आणि मनी प्लांट वगैरे छान असे वॉश करून ठेवले.
आता फक्त मला सगळी झाडं हे एकत्र करायची आहेत आणि ती मला फक्त द्यायची आहेत. बाकी सगळं माझं काम झालं, ऑल ओव्हर ओके आहे माझं सगळं. दोन्ही बाल्कनी मधली झाडं मी एकाच ठिकाणी ठेवली आहे. बाल्कनी झाडांशिवाय खरंच अपूर्ण आहे. बाल्कनी पूर्ण रिकामी झाली होती, इतकं वाईट वाटत होतं ना ती बाल्कनी रिकामी झाल्याच्या नंतर पाहताना. तुम्हाला दाखवतेच मी कशी झाली आहे. तर इथे एवढी सगळी झाडं आहेत माझ्याकडं. अजून पण किचनच्या खिडकीमध्ये 2 आहेत. तर माझ्याकडे पहिले भरपूर झाडं होते, पण असं गावाला जायला लागतं ना, मग इतक्या दिवस कोण सांभाळणार ना आपल्या झाडांना, म्हणून मी सगळी एकत्र अशी लावली आहेत. म्हणजे एकाच कुंडीमध्ये 4-5 झाडं असं लावलं आहे. त्यामुळे थोडंसं बरं पडतं, कारण एवढी झाडं मग दुसऱ्याला सांभाळायला देणं आपलंच बरोबर वाटत नाही. तर मग मी बघा एवढी सगळी झाडं आहेत, सगळी छान अशी ग्रो आहेत माझी झाडं. मी छोट्या टिप्स तुम्हाला नेहमीच ब्लॉग थ्रू शेअर करत जाते. तर अशा ह्या मोकळ्या बाल्कनीसोबत आणि ह्या छान झाडासोबत आजचा व्हिडिओ मी इथं सेंड करते. उद्या पॅकिंगचा व्हिडिओ येईन. चला मग भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. एक लाईक नक्की करा प्लीज. बाय.